नमस्कार विद्यार्थी मित्र हो. समाजशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक 6 भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणामध्ये या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये घरगुती हिंसाचाराच्या कारणांचा अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हिंसाचाराचे परिणाम काय होतात आणि हे परिणाम जर टाळायचे असतील तर घरगुती हिंसाचारावर काय उपाय योजले पाहिजेत या परिणाम आणि उपाययोजनेचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. प्रथम पाहूयात घरगुती हिंसाचाराचे होणारे परिणाम. नंबर 1 आहे मानसिक आघात. कौटुंबिक हिंसेचे मानसिक आणि भावनिक हिंसेमुळे होणारे आघात प्रत्यक्ष हिंसेच्या प्रसंगानंतरही दीर्घकाळ टिकत असतात. आपणा सर्वांना याची जाणीव आहे की शारीरिक इजा असेल किंवा दुखापत असेल त्याचा उरण काही दिवसानंतर निघून जाऊ शकतो, पण मनावर झालेला जो आघात आहे किंवा मनाला लागलेले जे शब्द आहेत ते मात्र कधीही निघून जाऊ शकत नाहीत. ते मनामध्ये तसेच राहतात आणि म्हणून कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या व्यक्तींना समुपदेशनाची आवश्यकता असते, कारण त्यांच्यावर मानसिक आघात झालेला असतो. प्रसंगी त्यांना मानसोपचारही घ्यावे लागतात, तशा तज्ज्ञांकडे जावे लागते आणि कौटुंबिक हिंसेचा गंभीर परिणाम पीडित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्या व्यक्तीची मेंटॅलिटी सगळी असंतुलित होऊन जाते. त्यामुळे घरगुती हिंसाचाराचा हा पहिला परिणाम आहे मानसिक आघात. घरगुती हिंसाचाराचा दुसरा परिणाम अपूर्णतेची भावना. कौटुंबिक हिंसेने पीडित असलेल्या व्यक्तीमधली स्वतःची ध्येये आणि आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता हरवून जाते. आता आपण यापुढे काही करू शकत नाहीत, आता आपण काहीही समर्थ राहू शकत नाहीत, अशा प्रकारची नकारात्मकता, निराशावाद किंवा नैराश्य आणि इतरांबद्दल विश्वासाचा अभाव निर्माण होतो आणि त्यातून ही व्यक्ती आपल्याला परिपूर्ण जाणू शकत नाही किंवा ती अपुरेपणाची भावना ती घेऊन ती व्यक्ती जगत असते. हिंसाचाराला बळी पडलेली व्यक्ती ही फुलफिल नसते किंवा परिपूर्ण झालेली नसते आणि त्यामुळे अपूर्णतेची भावना ही त्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेली असते. हा दुसरा कौटुंबिक हिंसाचाराचा परिणाम दिसून येईल. तिसरा परिणाम आहे तो म्हणजे आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम. कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या व्यक्तींवर जसा मानसिक आघात होतो त्याचप्रमाणे त्याच्या आरोग्यावर देखील प्रतिकूल परिणाम त्यामुळे निर्माण झालेला असतो. मनोशारीरिक अस्वस्थता म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा मानसिक आघाताचा शरीरावर व मनावर होणारा परिणाम. उदाहरणार्थ मानसिक परिणाम झालेल्या व्यक्ती असतात किंवा जी मेंटॅलिटी ज्यांची बिघडलेली असते, नकळत या व्यक्ती अंथरूण ओले करण्याची सवय लागून जाते किंवा अनपेक्षित भावनातिरेक त्यामध्ये निर्माण झालेला असतो. किंवा महिलांमध्ये जर विचार केला तर मासिक पाळीची अनियमितता असते. ज्येष्ठांमध्ये नैराश्य निर्माण होतं. म्हणजे एकंदरीतच मानसिक आघाताचा किंवा मानसिक आरोग्याचा परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होतो आणि त्याची ही काही लक्षणे दिसायला लागतात. चौथा परिणाम आहे हिंसक प्रवृत्ती. हिंसक वातावरणामध्ये मोठ्या झालेल्या मुलांना हिंसा ही स्वाभाविक वाटते. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे कोणताही गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, तो आजूबाजूच्या वातावरणामुळे परिस्थितीमुळे तो तसा बनतो, तशीच अवस्था या कुटुंबातील वातावरणाने निर्माण होत असते. ज्या कुटुंबांमध्ये हिंसा होते त्या ठिकाणची लहान असलेली मुलं मोठेपणी हिंसकच बनतात. कारण अशी मुले जेव्हा वयात येतात तेव्हा जोडीदाराला किंवा पत्नीला शारीरिक इजा करणे त्यांना काही गैर वाटत नाही किंवा मारहाण करणे त्यांना काही फारसं वाईट वाटत नाही, कारण त्यांच्या लहानपणी त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्यांकडून असे अन्याय अत्याचार किंवा ही हिंसा झालेली असते. किंवा काही ज्या स्त्रिया आहेत त्यांना पतीची जी हिंसक कृत्य आहेत ती गैर वाटत नाहीत, वाईट वाटत नाहीत, कारण त्या हिंसक कृत्यांना ते सहन करत राहतात. किंबहुना पती पत्नींमध्ये पतीचा अत्याचार निमूटपणे सहन केला पाहिजे अशी भावना पत्नीची असते किंवा त्यांना तशा प्रकारची ती सवय जडून गेलेली असते. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराचा हा एक चौथा परिणाम आहे की हिंसक प्रवृत्ती ही पुढच्या पिढीमध्ये आपण हस्तांतरित करत आहोत. पुढच्या पिढीमध्ये देखील ती निर्माण होत आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा
पाचवा परिणाम म्हणजे व्यक्तिगत उत्पादकता कमी होणे. शारीरिक आणि मानसिकरित्या जे दुर्बल असलेली अनेक लहान मुले असतात, अशा मुलांना प्रौढपणी किंवा मोठेपणी त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास साधता न आल्यामुळे पर्यायाने त्यांच्यातील उत्पादन क्षमता कमी होते. ही 5 परिणाम आहेत घरगुती हिंसाचाराचे. हे जर परिणाम समाजामध्ये किंवा भारतीय कुटुंबांमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये निर्माण होऊ द्यायची नसतील किंवा याचे दुष्परिणाम कमी करायचे असतील तर काय उपाय केले पाहिजेत, या उपायाचा आपण अभ्यास आता करूयात. पहिला उपाय आहे जागृती निर्माण करणे. जोपर्यंत कौटुंबिक हिंसेच्या प्रसंगाची माहिती बाहेरच्यांना होता कामा नये अशी धारणा समाजात आहे, तोपर्यंत तिला स्वाभाविकतेचे स्वरूप दिले जाईल. तोपर्यंत ती हिंसा घडतच राहील किंवा ती स्वाभाविक आहे घडणं असं मानलं जाईल. त्यामुळे यात जागृती निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. 21व्या शतकातील जो सुसंस्कृत समाज आहे, या समाजातली जी कुटुंब आहेत, त्या कुटुंबामध्ये कौटुंबिक हिंसा होणार नाही यासंबंधी जनजागृती करणं अपेक्षित आहे. इतर व्यक्तींसाठी जी विघातक किंवा विनाश करणारी किंवा घातक असणारी अशी जी विचारधारा आहे किंवा ज्याला आपण पुरुषी सामर्थ्याच्या साचेबद्ध प्रतिमा वर्षानुवर्ष निर्माण झालेल्या आहेत, त्या बदलायला हव्यात. त्याविषयी जनजागृती करायला हवी. समानता आणि सामाजिक न्याय किंवा सामाजिक न्यायाच्या तत्वावर विश्वास ठेवणाऱ्या मनोवृत्तीला आणि वास्तववादी विचारांना प्रोत्साहन दिल्याने ही जनजागृती होऊ शकते किंवा हा कौटुंबिक हिंसाचार थांबू शकतो, कमी होऊ शकतो. कौटुंबिक हिंसाचारावरील दुसरा उपाय आहे तो म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास करणे. दुर्बल समजल्या जाणाऱ्या व्यक्तींनी स्वतःमधील शक्ती आणि क्षमतांचा अधिकाधिक विकास साधून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, ज्या मानसिक आघातामुळे, ज्या शारीरिक आरोग्याच्या परिणामामुळे ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही दुष्परिणाम या ठिकाणी निर्माण झाले, त्यामुळे कौटुंबिक हिंसेला बळी पडलेला व्यक्ती हा परिपूर्ण बनू शकला नाही, तो स्वतःच्या कौशल्याचा विकास साधू शकला नाही. आणि म्हणून अशा ज्या दुर्बल समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी त्यांना काही स्वयंसेवी संस्था किंवा समवयस्क जी मित्रमंडळी आहेत किंवा समाजातील जी काही इतर काही गट आहेत, अशा ठिकाणाहून यांना किंवा अशा व्यक्तीकडून यांना मदत घेता येईल आणि त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास करता येईल की जेणेकरून त्यांचा परिपूर्ण विकास होऊ शकेल. तिसरा उपाय आहे प्रसार माध्यमांची भूमिका. प्रसार माध्यमे कौटुंबिक हिंसेच्या संदर्भामध्ये जनजागृती आणि लोकांमध्ये या समस्येबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम करत असतात. समाजातील लोकांमधील या समस्येबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी ज्यांनी या समस्येवर मात करण्यात यश मिळवले आहे, अशांच्या जीवन कहाण्यांवर आधारित कार्यक्रमाची मदत प्रसारमाध्यमांना घेता येईल. प्रसारमाध्यमांवरती तशा लोकांच्या मुलाखती घेता येतील, काही मालिकांचे भाग बनवता येतील आणि त्या माध्यमातून प्रसारमाध्यम हे भारतातील केवळ कौटुंबिक हिंसाच नव्हे तर बेकारी असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या फॅमिलीचा झालेल्या जे काही प्रश्न किंवा समस्या असतील, या विषयावर ही प्रसारमाध्यम जनजागृती करण्याचं काम करतील किंवा समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणून प्रसारमाध्यमांनी देखील ही भूमिका घेतली पाहिजे किंवा अशा प्रकारचे समाजातले प्रश्न, समाजातील सामाजिक समस्या या निर्मूलन करण्यासाठी किंवा त्याला योग्य अशी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्या माध्यमातून कौटुंबिक हिंसा असेल किंवा इतरही जे काही प्रश्न असतील ते आपल्याला कमी करता येतील किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील. चौथा उपाय आहे बिगर सरकारी सेवाभावी संस्थांचे कार्य, ज्याला आपण NGOज म्हणतो. बिगर सरकारी संस्था कौटुंबिक हिंसेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे काम करू शकतात. मदतीची गरज असणाऱ्या स्त्रिया असतील, मुले असतील, अपंग व्यक्ती असतील, तृतीयपंथी पुरुष असतील, तर मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक बिगर सरकारी किंवा बिगर राजकीय सेवाभावी संस्था आहेत. अशा संस्थांना
कायदेशीर सल्ला देणाऱ्या संस्था आणि पोलीस विभागाचे पाठबळ मिळत असते आणि या दोन्हीच्या सहकार्याने कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यास मदत होते. महाराष्ट्रामध्ये किंवा देशांमध्ये अशा काही सेवाभावी संस्था कौटुंबिक हिंसेला बळी पडणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करतायत किंवा बेरोजगारीच्यासाठी करतायत किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही NGOज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रयत्न करतायत किंवा काम करतायत. तर अशा सेवाभावी संस्थांनी देखील हा कौटुंबिक हिंसाचार कसा थांबेल याच्यासाठी किंवा पीडित असलेले जे व्यक्ती आहेत त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या सेवाभावी संस्था काम करत असतात. 5वा उपाय आहे कायद्याची भूमिका. बघा, कायदा हा स्वबळावर समाजामध्ये बदल घडवून आणू शकत नाही, परंतु कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदींमुळे जे काही गरजू असतात त्यांना व्यासपीठ मिळत असते. त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं. त्यामुळे ते या समस्येतून बाहेर पडू शकतात. उदाहरणार्थ भारतीय पिनल कोड, ज्याला आपण IPC म्हणतो, ज्यालाच आपण भारतीय दंडसंहिता असं म्हणतो, या दंडसंहितेमधील 377 कलम रद्द केल्यामुळे LGBT या सदराखाली येणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर संरक्षण मिळालेले आहे. 377 कलम हे समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी विरोध करणारं होतं, ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले आहे. म्हणजे आता समलिंगी पुरुष असतील, समलिंगी स्त्रिया असतील, या विवाह करू शकतील, एकत्र राहू शकतील, अशा प्रकारचा नवीन निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि त्यामुळे LGBT म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्सियल आणि ट्रान्सजेंडर, ज्याला आपण तृतीयपंथी म्हणतो, असे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा यामध्ये येणारे ज्या व्यक्ती आहेत यांना आता कायदेशीर संरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे कायदा देखील घरगुती हिंसाचार असेल किंवा इतर कुठलाही संदर्भात असेल किंवा विषयाशी असेल तर कायदा हा देखील त्या समस्येतून एक बाहेर पडण्याचा एक चांगलं व्यासपीठ असतं, एक चांगला उपाय असतो. तृतीयपंथी व्यक्तींना आता कायद्याने मतदार होण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यांना मतदान करता येतं. एवढंच काय तर आपण अलीकडे ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका तृतीयपंथी व्यक्ती जो निवडणुकीला ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले आहेत, त्यामुळं आपल्याला हे आता सांगता येईल की कायद्याची भूमिका ही फार महत्त्वाची असते. घरगुती हिंसाचारावरचा शेवटचा उपाय आहे पोलिसांची भूमिका. कायदा तयार करण्याचं, निर्माण करण्याचं काम सरकार करत असतं आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम पोलीस यंत्रणा किंवा प्रशासन यंत्रणा करत असते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांमध्ये कौटुंबिक हिंसेविषयी संवेदनशीलता असण्याची आवश्यकता आहे. पोलिसच जर संवेदनशील नसतील तर ते या हिंसेला बळी पडलेल्या व्यक्तींना न्याय देऊ शकणार नाहीत किंवा योग्य ती पोलीस कारवाई करू शकणार नाहीत. आणि बऱ्याचदा पोलिसांमध्ये याविषयी जागरूकता नसते. अशा प्रकारचे प्रसंग हाताळताना पोलिसांकडून सांगितले जाते की हा घरगुती विषय आहे, तो कुटुंबातच सोडवायला पाहिजे, तो इकडे पोलीस स्टेशनमध्ये कशाला आणता. अशी जी पोलिसांची मानसिकता आहे ही बदलणं गरजेचे आहे. आज स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या अशा प्रकारच्या हिंसाचाराचे जे प्रसंग आहेत आणि ते प्रसंग हाताळण्यासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांची नियुक्ती विशेष करून करण्यात आलेली आहे. जशी कायद्याची भूमिका महत्त्वाची आहे तशीच कायदा अंमलबजावणीत आणणाऱ्या या पोलिसांची किंवा पोलीस प्रशासनाची देखील भूमिका महत्त्वाची आहे. आणि ही जर भूमिका त्यांनी योग्यपणे पार पाडली तर कौटुंबिक हिंसाचार होणार नाहीत किंवा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय निर्माण होईल. मग तिथे स्त्री किंवा पुरुष अशा प्रकारचा भेदभाव असणार नाही. वर्षानुवर्ष कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणारी स्त्री ही अबला न राहता सबला बनेल जेव्हा कायदा, प्रशासन व्यवस्था आणि समाजातील इतर घटकांचे योग्य सहकार्य मिळेल. विद्यार्थी मित्रहो, घरगुती हिंसाचाराचे परिणाम आणि उपाययोजना या 2 मुद्द्यांचा अभ्यास आपण केला. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक उपक्रम दिलेला आहे, कृती क्रमांक 4, बेल बजाओ आंदोलनासंदर्भात माहिती शोधा.
व या माहितीवर आधारित छोटी नाटिका वर्गामध्ये सादर करा. बेल बजाव आंदोलन हे शब्द आपण यूट्यूबवरती किंवा गुगलमध्ये सर्च करून त्याची माहिती मिळू शकता आणि ती माहिती संकलित करून आपण वर्गामध्ये हे नेमका बेल बजाव आंदोलनात काय आहे हे आपल्याला वर्गामध्ये सादर करता येईल आणि तशा प्रकारची कृती करा असा आपल्याला हा उपक्रम दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रहो आपण घरगुती हिंसाचार हा 6व्या प्रकरणातील 5वा उपघटक पूर्ण केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 6वा उपघटक तो म्हणजे व्यसन, यामध्ये मद्य, आंतरजाल आणि भ्रमणध्वनी या 3 व्यसनांचा आपण अभ्यास करणार आहोत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.